वेलकम टू पिंशू किचन। आज आपण मस्त कुरकुरीत अशा वड्या बघणार आहोत। हे वड्या खूप जेवताना छान लागतात। तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता। एक चपातीऐवजी 2 चपाती खासाल तुम्ही। आणि फिकी खिचडी, फोडणीची खिचडी, भात याच्यासोबत तर खूपच छान लागते। तुम्हाला जर अशा आवडत नसेल तर तुम्ही पातोड्याची रस्सा भाजी करताना तशी रस्सा करून त्यात सोडून सुद्धा खाऊ शकता। भरपूर ऑप्शन आहे। हे वड्या बनवले असतात। हे पालकच्या वड्या नाही आहे आणि बघा ताव्यावरच फ्राय होते। जिरं ऑइलमध्ये एकदम 1 ते 2 थेंब ऑइल लागते। त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे चणा डाळीचं, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही, लसण जिरे आल्याचा पेस्ट, लिंबाचा रस एका टाकायचा आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते। लिंबाचा रस नसेल तर दही टाकलं तरी चालेल तुम्ही। आणि खाल तर तुम्ही म्हणसालच हा व्हिडिओ किती छान आहे म्हणून, कारण आतापर्यंत यूट्यूबवर असा व्हिडिओ आलाच नाही आहे। आता पाणी टाकायचं थोडं थोडं आणि छान मिक्स करायचं। आणि एवढं चविष्ट ही रेसिपी बनते ना, खूप खायला टेस्टी राहते, तोंडाला चवसुद्धा येते। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। ओवा टाकला हातावर क्रॅश करून, त्यामुळे छान टेस्ट येते। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर। बघू शकता मी आता इथे खायचा सोडा टाकलेला आहे, ते सुद्धा मिक्स करून घेऊया। त्यामुळे छान क्रिस्पीपणा येते वडीला आणि छान बॅटर फुलते। आता इथे मी आळूची कवळी पानं घेतलेली आहे, त्याचे बघा त्यातल्या अशा देठं काढून घेतलेली आहे। ही देठं काढली ना तर आपल्याला खाताना चरचर लागणार नाही आणि खूप खायला चांगली होती। स्वच्छ 2 पाण्याने धुतली। बघा किती 1 ते 2च थेंब मी ऑइल टाकत आहे पॅनवर, बघू शकता। तर डोसे बनवायचा पॅन घेतलेला आहे, नॉनस्टिक तवा। तर छान चारी बाजूनी फैलून घ्यायचा आहे। पूर्ण असं 1 चमचासुद्धा तेल टाकायचं नाही, थेंब थेंबच टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर हे असे बॅटरमध्ये आळूच्या पानाचे जे तुकडे केले ते छान असे पतलेसे बुडवून घ्यायचे, डीप करून घ्यायचे, बघू शकता तुम्ही। बघा आळूच्या वड्या तर तुम्ही खाल्ल्याच असेल, ते वेगळ्या प्रकारच्या वाफवलेल्या, पण हे कमी तेलात जास्त न त्रास घेता एकदम आवडीचा पदार्थ आहे, सगळ्यालाच आवडते ते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा। आणि सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते, त्याला कुठलंही शुल्क लागत नाही। बघा अशा प्रकारे आता सर्व पानं आपण डुबून टाकूया, खूप छान होते। याच्यापूर्वी मी तुम्हाला आळूचे फतफत्याची रेसिपी शेअर केलेली आहे, आळूची डाळ भाजी। माझ्या चॅनेलला तुम्ही एकदा विजिट द्या, तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी मिळेल। बस अशा प्रकारे आता आपण पूर्ण वड्या टाकून घेऊया आणि जोपर्यंत आपल्या वड्या हे छान खालचा भाग क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपण गॅसवर हे एका साईडनं पलटून घ्यायचं नाही आहे। अशाच प्रकारे आता आपण सर्व वड्या पॅनवर टाकून देऊया। झटकीपट तयार होणारी आहे आणि कमी तेलात होते आणि घरातले सर्वच जण आवडीनं खातात। पॅनच्या चारी बाजूनी आता आपण वड्या टाकलेल्या आहे ना, त्याच्या चारी बाजूने पॅनच्या कड्याने तेलाचे असे 2-4 थेंब टाकून देऊया। बघा वरचा भाग जोपर्यंत ड्राय होत नाही ना तोपर्यंत वडी ही पलटून घ्यायची नाही। वा काय मस्त कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। तोंडाला आत्ताच पाणी सुटत आहे, असं वाटते पटकन फ्राय करावं आणि खा। कमी तेलामध्ये ज्याला भजे वगैरे खाता येत नाही ना त्यांच्यासाठी ही वडी खूप चांगली आहे आणि झटकीपट तयार होते। जास्त वेळ लागत नाही, जास्त तेल लागत नाही, जास्त गॅससुद्धा लागत नाही, काही मिनिटातच तयार होते, 2 ते 3 मिनिटात, बघू शकता तुम्ही। आणि तोंडाला फार छान चव येते, वडी खाल्ली असतात।
एकदम क्रिस्पी होती ही वडी, कुरकुरीत होते. बघा आता दोन्ही बाजूने छान फ्राय करून घेत आहे. अशा छान परतून घ्यायच्या, त्यामुळे खूप खायला चांगले राहते. लिंबात व्हिटॅमिन सी राहते. अळूच्या पानाची भाजी खाल्ली असतात पोट साफ होते. आणि बघा आपल्या क्रिस्पी वड्या मी डिशमध्ये काढून घेतल्या. खूप छान दोन्ही बाजूने फ्राय झालेल्या आहे. आणि जे आमलेट खातेत ना त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं आहे. आणि ज्यांना आमलेट आवडत नाही त्यांनी हे आवर्जून खा, खूप छान लागते. बघा मी फिकी खिचडी केलेली आहे, डाळ खिचडी तुरीच्या डाळीची, आणि खूप छान लागते त्याच्यासोबत. एकच नंबर वडी तयार झालेली आहे. वाह, काय जबरदस्त तयार झालेली आहे. वाह, खूप छान लागत आहे, टेस्टी खायला. ह्या भाजीची रेसिपी तुम्ही पातोडीची रस्सा भाजी बनवतो ना त्याप्रमाणे बनवू शकता. रस्सा बनवायचा पातोडीच्या भाजीसारखा मसाल्याचा, आणि त्यात वड्या सोडायच्या आणि छान चपातीसोबत छान लागते, भातासोबत. त्या पातोडीच्या भाजीची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. माझ्या चॅनेलवर सर्व व्हिडिओ अपलोड आहे. आवडल्यास तुम्ही भेट द्या. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल. काही टिप्स सुचवायचे असेल तर मला सुचवा तुम्ही.